नमस्कार सर्वांना। यावर्षी 19 मार्च 2026 रोजी गुरुवारी गुढीपाडवा आलेला आहे। पण ह्याच दिवशी चैत्र शुद्ध प्रतिपदा ही तिथी क्षयतिथी म्हणून आलेली आहे। तर आपल्याला 19 तारखेला म्हणजेच गुरुवारी सकाळी गुढी ही अमावस्या समाप्तीनंतर म्हणजेच सकाळी 6:54 उभारायची आहे। गुढीचं पूजन सुरू करण्यापूर्वी ब्रह्मध्वजाय नमः असं म्हणून आपल्याला पूजनाला सुरुवात करायची आहे। गुढीपाडव्या निमित्ताने केले जाणारे पंचांगस्थ गणपती पूजन हे सुद्धा आपल्याला अमावस्या समाप्तीनंतरच करायचं आहे। ह्या पूजनाची सुरुवात आपल्याला ब्रह्मध्वज नमोस्तुते सकलाभीष्ट फलप्रद प्राप्तेस्मिन् वत्सरे नित्य मदगृहे मंगलम कुरु ह्या मंत्राने आपल्याला पंचांगस्थ गणपतीचे पूजन करायला सुरुवात करायची आहे। चैत्र शुद्ध प्रतिपदा ही तिथी जरी क्षयतिथी म्हणून यावर्षी आलेली असली तरीही गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्यामुळे हा संपूर्ण दिवस शुभच असणार आहे। तर ह्या दिवशी आपण नेहमीप्रमाणे जागा, सोने, वाहन किंवा नवीन वस्तू खरेदी करू शकतो। व्यवसायाचा शुभारंभ सुद्धा करू शकतो। तर तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा। धन्यवाद।